हाय हॅलो शुभ सायंकाळ. नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. आता सायंकाळचे 5 वाजले, तर मी आज सायंकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. छान मस्त माझा चहा झाला. त्यानंतर इकडे गवार घेतली निवडायला. तर गवारची भाजी आणि पोळ्या दोन्ही करून घेते. रस्सा भाजीच करणार आहे. तर आज एवढ्या लवकर स्वयंपाकाला लागली म्हणजे 5:30 वाजले होते. तर याचं कारणही तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की आज मी कुठे जाणार आहे. तर आज मी मूव्ही बघायला जाणार आहे. त्यासाठीच लवकर स्वयंपाकाला लागली, कारण की स्वयंपाक वगैरे करून घेतला म्हणजे बाकीचे जेवणं करून घेतील. आम्ही तर काही एवढ्या लवकर जेवण करणार नाही, म्हणजे 7 वाजता काही सवय नाही आहे. पण मग स्वयंपाक करून घेते आणि मस्त रेडी होते. तर बघत राहा व्हिडिओ, कंटिन्यू करा. झाला त्यानंतर दिवाबत्ती केली आणि छानपैकी आम्ही दोघी रेडी झालो, साक्षीन मी. नंतर अश्विनीच्या घरी गेलो, कारण की जाताना आम्हाला त्याच रूटने जायचं होतं. आमच्यासोबत अश्विनीची मम्मी आणि आम्ही दोघे असं चौघी चाललो होतो. तर कॉलेज रोडला मूव्ही मॅक्स या थिएटरला गेलो होतो आम्ही. आणि 7:30चा शो होता. तर 11, सव्वा 11ला शो संपला. तर खूप छान होता. आणि या अगोदर मी बाई पण भारी देवा या शोला आलेली होती, त्यानंतर आत्ताच आली. आज आम्ही आलोय राजा शिवाजी मूव्ही बघायला. कितीचा शो आहे दीदी? 7:30चा. आणि 7:30 वाजून 5 मिनिटं झाल्या. त्यात लिफ्ट येत नाहीये. चला. सर्वात अगोदर तर गाडी पार्क केली, त्यानंतर लिफ्टची वाट बघत होतो, पण लिफ्ट काही लवकर येईना. तर म्हटलं जाऊ दे, जिन्यानेच लवकर चढू, कारण की शोचा टाईम पण झालेला होता. आणि बाल्कनीचेच तिकीट काढलेले होते. आता अगदी 5-1 मिनटं बाकी होते आणि शो पण छान चालू झाला. काल मूव्ही बघून आल्यानंतर जवळपास 11, 11:30 झाले होते. त्यानंतर जेवणं केले आणि आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशीचा शेअर करते. सकाळी सकाळी मस्त लोणी करून घेतलं, कारण की साईचा डबा खूप भरलेला होता. तर लोणी करून घेतलं आणि तूप करायला ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं इकडे झाडांना पाणी घालून घेऊ. तर झाडांना एक दिवस जरी पाणी दिलं नाही ना, तर झाडं एकदम सुकल्यासारखे वाटतात. उन्हाळाच तेवढा आहे, तर त्याच्यामुळं काय म्हटलं रोज पाणी टाकलं तर झाडंही एकदम फ्रेश राहतील. आणि गुलाबाचं झाड तर एकदम छान झालेलं होतं, खूप फुललं. हे जे मोठ्या पानांचं दिसते ना, ते हळदीचं झाड आहे. झाडांनाही रोज पाणी टाकलं तर झाडांची निगा ठेवली तर झाडे मस्त फ्रेश राहतात आणि छान वाटतं. आता हे शोचं झाड आहे, जे छोट्या कुंडीतले. झाडांना पाणी घालून घेतलं. काही कपड्यांच्या घड्या बाकी होत्या, त्या घड्या पण घालून घेतल्या. तोपर्यंत इकडे छान असं आपलं तूप तयारच होत आलेलं आहे. घरचं ते घरचंच शेवटी असतं. मस्त रवाळ तूप झालेलं होतं. आणि आज मला छोट्या साईजचे डबे घासायचे होते. त्या अगोदर माझे भांडे पण घासून झालेले होते. आणि जे जे मोठे डबे होते ते पूर्ण माझे अगोदर घासून झाले होते, कारण की आत्ताच वाळवणीचे पदार्थ झाले आणि सर्व घासून घुसूनच मी त्याच्यात भरले. तर आता हे छोट्या साईजचे डबे थोडे खराब वाटत होते मला, म्हटलं ते घासून घेऊ. त्याकरताच आज मी लवकर थोडंसं काम आवरायला सुरुवात केली. सकाळचं टिफिन वगैरे ते काही दाखवले नाही, कारण की सगळं शूट घेत बसलं ना तर मग हे बाकीचे कामं राहून गेले असते. तर आता इकडे माझे डबे पण घासून झाले. आणि आज मला किचनची टाईल्स पण घासायची होती. आता याच्यानंतर मी लगेच घासून घेते. काम करायला लागलं ना तर वेळ काही लागत नाही, पण करोस तरच असं वाटतं कधी होईल कधी होईल. आणि सगळं घर बाजूला एकीकडे आणि किचन एकीकडं. किचनमध्येच सगळ्यात जास्त काम असतं, पण आवरलं तर अजून फ्रेश वाटतं. आता इकडे माझे मस्त डबे घासून झालेले होते.
गॅलरीत डबे वाळत घालून दिले. तोपर्यंत कपड्यांचं मशीन पण झालेलं होतं, तर कपडे पण म्हटलं वाळत घालून देऊ. हल्ली ते इतकं टेम्परेचर आहे ना, तर कपडे अर्धे असे सुकलेलेच असतात मशीनमध्ये. आणि कपडे वाळत घालून दिल्यानंतर म्हटलं वरती टाईल्स नंतर घासू, कारण की एकदा वर चढलं ना ओट्यावर तर मला नंतर खाली आल्यावर कंटाळा येतो. म्हणून म्हटलं आधी कपडे वाळत घालून देऊ, नंतर टाईल्स घासू. काल जो मूव्ही बघितला ना, खूप छान होता, ऐतिहासिक होता. आणि मी खूप दिवसांनी ऐतिहासिक मूव्ही बघितला. मला खूप आवडतोही असे ऐतिहासिक मूव्ही बघायला. तर आपण जेव्हा 4थीला होतो तर तेव्हा आपल्याला धडा होता का महाराजांनी कसं स्वराज्य निर्माण केलं, त्यातून आपण वाचलं होतं, ऐकलं होतं. पण आज मूव्हीद्वारे आपण प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटलं आणि खूप छान होता, मोठा पण होता मूव्ही. घरी यायला जवळपास 11:15 11:30 झाले होते. 7:30चा शो 11:15ला संपला. आणि माझी अशी सवय आहे की मी जो मूव्ही बघितला ना, तर मी किती वेळ त्याच्यातच अटकलेली असते. तर मी खूप वेळ तोच विचार करत होती की महाराजांनी किती जीवाची बाजी लावली, कसं स्वराज्य निर्माण केलं. तर ज्या ताईंनी बघितलं नसेल तर त्यांनी नक्की बघा, खूप छान मूव्ही आहे. आपण रोज किचन ओटा वगैरे क्लीन करतो, पण किचनची टाईल्स वगैरे काही कुणी रोज घासत नाही. म्हणजे एवढा वेळ तर कुणालाच नसतो रोज उठून घासणं, शक्य नसतं. तर आता महिन्यातून एखाद दिवशी मी घासते, महिना म्हणजे 1.5 महिना वगैरे त्यातून घासते. तर ह्यावेळेस वाळवणीचे पदार्थ वगैरे करण्यामध्ये ते किचनची टाईल्स वगैरे घासायला थोडा वेळच झाला. आणि रोजचे आपले फोडणीचे डाग वगैरे ते उडतात, तर पूर्ण किचनची टाईल्स म्हणजे खराबच होते. तर आज मी एकदम मनावरच धरलं, म्हटलं छान चकचक करू. आणि खूप छान किचनची टाईल्स वगैरे चकचक झालेली होती. मी किचनची काच पण मस्त घासून घेतली आणि आपला किचन एकदम मस्त चकचक दिसतोय ना. तर असं असलं का मन पण फ्रेश होतं, स्वयंपाक करायला पण एकदम बरं वाटतं. आपण जसं रोजचं अन्न शिजवतो तर आपलं किचन पण तेवढाच क्लीन पाहिजे, म्हणजे अन्नपूर्णा देवीचा आपल्या घरात वास पण असतो किचनमध्ये. आणि आपल्याला ते आशीर्वाद पण देऊन जाते. सगळी कामं आवरली. आता थोडा वेळ आराम करते आणि व्हिडिओची पण इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडलात एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.